दर्शन आम्हा सर्व सेवकांना प्रदान करतील अशी मी त्यांना विनंती करतो. आपण सर्व मिळून एकतेने भगवंताला प्रणाम करू. भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम. महान त्यागी बाबा जुमदेव जी को प्रणाम. परमात्माए भगवत प्राप्ति के लिए निष्काम कर्म परम पूज्य परमात्माए सेवक मंडळ वर्धमान नगर नागपूरच्या वतीने बाबांच्या आदेशाप्रमाणे आज एका भगवंताचं 9वं हवन कार्य आदरणीय योगीजी तळवेकर जी यांच्या निवासस्थानात पार पडला आणि त्या निमित्ताने एका भगवंताची चर्चा बैठक या ठिकाणी सुरू झालेली आहे. या ठिकाणी स्वयं शक्तिशाली भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहेत, त्यांना माझा प्रणाम. तसेच आपल्या सर्वांचे सद्गुरू महान त्यागी बाबा जुमदेवजी सुद्धा ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांना माझा प्रणाम. तसेच आपल्या सर्वांच्या मातोश्री आई वाराणसी ह्या सुद्धा ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांना माझा प्रणाम. तसेच मंचकावर उपस्थित आजच्या चर्चा बैठकीचे अध्यक्ष महोदय परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळाचे ज्येष्ठ मार्गदर्शक आदरणीय सोनकुसरीजी यांना सुद्धा माझा नमस्कार. त्याचप्रमाणे मंचकावर उपस्थित मंडळाचे सचिव, माजी सचिव व आजच्या मंडळाचे संचालक आदरणीय क्षीरसागरजी यांना सुद्धा माझा नमस्कार. त्याचप्रमाणे मंडळाचे माजी सचिव आदरणीय मेयर साहेब यांना सुद्धा माझा नमस्कार. त्याचप्रमाणे मंडळाचे कार्यकर्ता आदरणीय कळंबीजी यांना सुद्धा माझा नमस्कार. त्याचप्रमाणे मंचकावर उपस्थित आदरणीय मंडळाचे मार्गदर्शक लोणकर साहेब यांना सुद्धा माझा नमस्कार. मंचकावर उपस्थित आदरणीय पारधी साहेब, आदरणीय मंडळाचे सर्व कार्यकर्ता, मार्गदर्शक, सेवक, सेविका, बालमित्र आपल्या सर्वांना माझा नमस्कार. बघा, या ठिकाणी आताच आपल्या शेवकीनताईंनी खूप छान असा अनुभव सांगितला आणि आपल्या सर्वांसाठी हा इशारा आहे की ह्या अफाट दैवी शक्तीची कृपा किंवा गरज ही आज काळाची गरज झालेली आहे. आणि आमचंही हृदय भारावून गेलं ताईचं जे अनुभव ऐकून. आणि खरंच ही परमेश्वराची महान कृपा आहे. ही कृपा जरी दिसत नाही पण तिचे गुण दिसतात. आणि म्हणून बाबा जुमदेवजींनी आपल्याला जो इशारा केलेला आहे की भगवान कुठं आहे, तो तुमच्या आत्म्यात आहे आणि आत्म्यात विराजमान असलेली अपाट शक्ती हीच आपल्या कामात येणार आहे. आणि तुमच्या आमच्या सर्वांच्याही कामात येते, तिचे गुण दिसतात आणि हे गुण घेऊनच आपल्याला मरेपर्यंत जगायचं आहे. परंतु ही अपाट कृपा ज्या तत्वावर, ज्या शब्दावर आणि ज्या नियमावर उभी राहते आणि तेच प्रत्येक नर नारीला, सेवक आणि सेवकाला बाबा जुमदेवजींनी मरेपर्यंत समजावून सांगितलं. बाबांनी एकच दिशा दिली आणि एक लक्ष, एक चित्त, एक भगवान हेच आपलं वाहन बनलं. हेच आपलं वाहन आहे आणि हेच आपल्या सर्वांच्या जीवनाचं हे लक्ष आहे. आणि म्हणून लहान असो किंवा मोठा असो, कोणी असो, तो 2 दिवसाचा सेवक असो किंवा 50 वर्षाचा सेवक असो, ज्ञानी असो अज्ञानी असो, मोठ्या पगारावर असो कमी पगारावर असो, तो झोपडीमध्ये असो किंवा मालात राहणारा असो, सर्वांचा ध्येय एकच आहे, एक लक्ष, एक चित्त, एक भगवान. आणि हाच धन आपल्या कामात येणार आहे. आणि म्हणून त्या ताईने जो अनुभव सांगितला, हा अनुभव आपल्या सर्वांच्या जीवनात कामात येईल. आणि बाबाच्या काळामध्ये सुद्धा अशाच प्रकारचे अनुभव आम्ही बघितले, तुम्ही बघितले. आणि आजही आपल्या मार्गामध्ये जे हजारो आणि लाखो सेवक येत आहेत, अशाच प्रकारे कर्मबंधनामध्ये येत आहेत. आणि प्रत्येक सेवक बांधला असला तर बाबा म्हणायचे की ही अपाट शक्तीच त्याला सोडवू शकते. आणि या मार्गात आणि सध्याच्या काळामध्ये माणूस कुठं बांधला आहे, तो मग शरीराच्या माध्यमातून असो, मग तो मानसिक असो किंवा अंधश्रद्धा किंवा भावनेच्या आहारी असो, पण माणूस बांधला गेला जेव्हा त्याचा जन्म झाला. आणि म्हणून याच्यातून मुक्त व्हायचं असेल तरी अपाट कृपा आपल्या कामात येणार आहे. आणि म्हणून हा सुद्धा आपला दुसरा जन्मच आहे. ती ताई किंवा आपण ज्या दिवशी या मार्गात आलो तो आपला दुसरा जन्मच आहे, हाही आपला जन्मदिवस आहे. आणि म्हणून आपल्याला त्या पहिल्या दिवसाची आठवण हे नेहमी ठेवायची आहे, ही नेहमी ठेवायची आहे. आणि म्हणून ही अफाट कृपा बाबा जुमदेवजींनी जी दिलं
दिली आहे तिला सांभाळणं, आणि तिला सांभाळण्यासाठीच आपण चर्चा बैठक मध्ये जातो. कारण मार्गात आल्यानंतर माणसाला जो मोहमाया अहंकार आहे, एकीकडे धन आहे, एकीकडे माणसाचा मन जो पलपल मध्ये विचलित होतो, त्याला एका ठिकाणावर आणणं ही काळाची गरज आहे. म्हणून बाबांनी एक लक्ष, एक चित्त, एक भगवान आपल्याला सांगितलेला आहे. आणि हाच आपला साधन जर बनला आणि हेच लक्ष जर आपल्या मानवाचं असलं तर बाबा जुमदेवजींनी सांगितलं, चला जाय वैकुंठ में बोले पल्ला न पकडे कोई. पण कसं तर जसं आपण त्या ताईने सांगितलं की सैतान जसा मागे लागला होता, जैसी प्रीत हराम से होय, जैसी प्रीत हराम से होय वैसी प्रीत भगवान से होय. चला जाय वैकुंठ में पल्ला न पकडे कोई. म्हणजे आपल्या जीवनात बाबा जुमदेवजींनी जे ग्वाही आपल्याला दिलेली आहे की आपल्याला जो बाबांनी परमेश्वर दाखवला कधी कमी पडू देणार नाही आणि काटा सुद्धा गळू देणार नाही, बाबांनी ग्वाही दिली. पण बाबांनी सांगितलं की बाबाचं लक्ष एक आहे म्हणे. बाबाचं लक्ष जसं एक आहे तसं माझ्या सेवकाचं जर लक्ष असेल तर तो सुद्धा विचारांनी पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून आपल्या सर्व सेवक बांधवांनाही हे भाग्य आहे आपलं की बाबासारखे सद्गुरू आपल्याला मिळाले, निष्काम कर्मयोगी गुरु मिळाले. आणि त्यांनी जो धन कमवला, जे ह्या मार्गात पाहिजे भगवंताची प्राप्ती, या मार्गात असा धन आहे जो दिसत नाही डोळ्याने, पण बाबांनी जो धन दिला तो भगवंताच्या प्राप्तीचा धन आहे. जे 4 तत्व बाबांनी आपल्याला दिलं, भगवंताची प्राप्ती. पण भगवंताची प्राप्ती झाल्यानंतर त्याला टिकवून ठेवणं, कारण जपी तपीला जमलं नाही. टिकवून ठेवणं हे ज्या जपी तपीला, बाबा जुमदेवजी यादवराव महाराजाचं उदाहरण द्यायचे कि यादवराव महाराज को मुक्ति नहीं मिली बोले तो आप उनको पूछो कि मुक्ति किसने दी. वो 6 महीने कुएं में गिरे थे बोले. तर जे जपी तपीला नाही भेटलं ते बाबा जुमदेवजींनी दिलं. पण हा कर्म करण्याचा जीवन असल्यामुळे माणूस कर्मबंधनात अडकतो. आणि म्हणून बाबांनी जे 4 तत्व दिले, निष्काम कर्मयोग, परमात्मा एक आणि निष्काम कर्मयोग. कारण ही कृपा आपल्याला पेढोने पेढी तेव्हाच कामात येणार आहे जेव्हा आपण परमात्मा एक आणि निष्काम कर्मयोग या 2 गोष्टीला आपण समजू. म्हणून बाबांनी सांगितलं, ते आपल्या मुलालाही सांगितलं, मुलापासून सेवकांपर्यंत सर्वांना बाबांनी सांगितलं. काय सांगितलं की कर्म करताना परमेश्वराला समोर ठेवून करा. आणि जे तत्वशब्द नियमात बसते, तत्वशब्द नियमाचा जो आरसा दिलेला आहे त्याला पलपल मध्ये क्षणाक्षणाला समोर ठेवा. मग ते बोलतानी, मग ते चालतानी, मग ते वागतानी, मग ते बघतानी किंवा विचार करतानी हे याच्यात बसते का. आणि हे काम करत असताना परमेश्वराला समोर ठेवून करा. मग तो विद्यार्थी असू द्या, मग तो शेतकरी असू द्या, मग तो नोकरीवाला असू द्या, घरची सेवकीन बाई असू द्या. समान नियम जो बाबांनी सर्वांना दिलेला आहे, आपल्याला हा क्षणाक्षणाला निरीक्षण करून बघायचा आहे. आणि म्हणून आपण सकाळी परमेश्वराला विनंती करतो. काय विनंती करतो की परमेश्वरा मी तुझ्या नावाने मेलो याची आठवण पुन्हा पुन्हा करतो. आपण जसं मार्गदर्शकाला पहिल्या दिवशी भगवंताला वचन दिलं, मार्गदर्शकाच्या घरी परमेश्वराला वचन दिलं, मार्गदर्शकालाच वचन नाही दिलं, आपण परमेश्वराला वचन दिलं, बाबाला वचन दिलं की भगवान बाबा हनुमानजी मी जीवनात केलेली सर्व पूजा व जुने विचार बंद केले. मी एका भगवंताला मानीन, मी तत्वशब्द नियमाने वागेन, मी माझ्या कर्माने चुकलो. ही विनंती ज्याच्यामध्ये माणसाचा मी मरतो, माणसाचा मी मेला, माणसाचा मी मेला म्हणजे माणसाचा मन मेला, माणसाचा मी मेला म्हणजे माणसाचा मन मेला. आणि मन मेला तर विकार गेला, आणि विकार गेला तर भगवान उभा झाला. आणि म्हणून या मार्गातला भगवान हा 24 तास उभा राहतो. म्हणून बाबांनी परमेश्वराची ओळख कशी दिली, आत्म्यात आहे म्हणे तो, या आत्म्यात तो आहे. पण त्याचा परिचय असा दिला, आकार में विकार है बोले. ये आकार में विकार है बोले और विकार नष्ट हो गए तो भगवान है बोले. ये आकार है और आकार में विकार है और विकार नष्ट हो गए तो भगवान बोले. इतना सा परिचय बोले. मालूम नहीं बोले सेवक भगवान को कैसे बुलावा करते, लेकिन बाबा ने जो भगवान देखा वो आकार में विकार है
और विकार क्यों आते तो अहंकार है बोले। सारे दुखों का कारण बाबा ने अहंकार बताया और अहंकार की अलग अलग रेखाएं है। वो बड़ा अहंकार हो, छोटा अहंकार हो, पद का अहंकार हो, धन का अहंकार हो, मान का अहंकार हो, सम्मान का अहंकार हो, कोई भी अहंकार हो सकता है। आणि म्हणून बाबांनी आपल्याला सेवक बनवलेला आहे, सेवक। आणि सेवकाची ओळख कशी दिली? सेवकाची ओळख म्हणजे पद नाही, सेवकची ओळख म्हणजे धन नाही, सेवकाचा ओळख म्हणजे तुमची मालमाडी नाही। सेवकांची ओळख म्हणजे त्याचा मीपणा मेला, त्याचा मीपणा मेला, पण बिना कारण असताना त्याला आनंद होतो, बिना कारण असताना सन्मान होतो। जसे एखाद्याला पद असेल मोठा आणि त्याचा सन्मान झाला, त्याला काय वाटते, मी अध्यक्ष आहो, मी संचालक आहो, मी मार्गदर्शक आहो ना, म्हणून मला सन्मान भेटते की नाही। तर तो झुटा सन्मान आहे, तो काही दिवसाचा सन्मान आहे, पण बिना कारण ज्याला सन्मान भेटते, बिना कारण त्याला नमस्कार भेटते आणि आपल्याला असं वाटते की हा माणूस आहे, ही सेवकीनबाई आहे। आणि म्हणून कुठलंही कारण नसताना जर तुमच्या जीवनात आनंद आहे, कशाचा आनंद आहे की माझा भगवान माझ्या जवळ आहे, भगवान माझा ऐकतो आणि माझी आणि परमेश्वराची खूप जवळची दोस्ती आहे, जवळचा संबंध आहे। तर हे तत्व शब्द नियम हे भगवंताशी संबंधित होण्यासाठी आहे, भगवंताशी संबंधित होण्यासाठी आहे। आणि हा संबंध बाबांनी आणि बाबांनी आपल्या सर्वांना शिकवलेला आहे। म्हणून बाबांनी प्रत्येक वेळेस परमेश्वराची दिशा दाखवली, माझा भगवान आहे, माझा भगवान आहे आणि तो कमी पडू देणार नाही, हे बाबांची ग्वाही होती। आणि म्हणून आपल्याला जी रिश्तेदारी करायची आहे, जसं बाईने सांगितलं त्या ताईने की माझा कोणी नव्हता, मला फक्त त्रास दिला, मला फक्त त्रास झाला, परंतु बाबा जुमदेवजींनी त्या ताईला जवळ घेतलं, दुःखातून मुक्त केलं आणि आज त्या आनंद घेतात, आज आपल्या सोबत बसलेला आहे। असा इथं प्रत्येकाचा अनुभव आहे। आणि म्हणून बाबांनी सांगितलं आणि तोच परमात्मा बाबांनी प्रत्येक आत्म्यामध्ये बघितला आणि म्हणून आपण सर्वजण समान आहोत। आणि म्हणून त्या अनुभवातून बाबा त्यावेळेस असेच अनुभव विचारायचे, एका अनुभवातून दुसऱ्या अनुभवातून शिकायचं आहे। आणि परमेश्वराने जो आपल्याला इशारा दिलेला आहे हा सख्या मानव जातीला आहे। आणि म्हणून बाबा जुमदेवजींनी जे तत्व शब्द नियम आपल्याला दिलेला आहे हा आपला खरा धन आहे, या धनालाच आपल्याला पकडायचं आहे। वेगवेगळ्या अनुभवातून आपण अशाच प्रकारे शिकत जातो आणि हाच आपला मान आहे आणि हाच आपला सन्मान आहे। आणि म्हणून आपण आपल्या मुलांना, येणाऱ्या नवीन पिढीला, आपल्या परिवारामध्ये जर बाबांनी सांगितलं की पती परमेश्वर आहे, परमात्मा आपल्या परिवारामध्ये बघतो, तर पत्नी पतिदेवाला परमेश्वराच्या रूपात बघतो का, आहे की नाही, हे सर्वात महत्वाचं आहे। आणि पत्नीमध्ये तो परमात्मा आहे, तर एकमेकांमधला संबंध जो आहे तो कसा आहे आणि त्याच्यावरही दैवी शक्ती अवलंबून आहे। जसं आता आपल्या संचालक भाऊने सांगितलं की एकीकडे सैतान आहे, एकीकडे भगवान आहे, पण या मार्गामध्ये क्षणात सैतान आणि क्षणात भगवान निर्माण होतो असं नाहीये। आणि म्हणून क्षणात भगवान आणि क्षणात सैतान कसा उभा होतो ते विचारावर, शब्दावर, आपल्या वागण्यावर, आपल्या आचरणावर तो क्षणात काम करतो आणि क्षणात आपली ओळखही देतो। आणि म्हणून या मार्गातलं जे संशोधन आहे बाबाचं की सैतान आणि भगवान, सैतान आणि भगवान बाबांनी कुठं बघितला, मूर्ती बघितला नाही, हरिद्वारला बघितलं नाही, ऋषिकेशला बघितलं नाही। आणि म्हणून बाबा म्हणायचे, काय म्हणायचे बाबा, मी या जगातले सारे दैवत फेकू शकतो म्हणे, पण एका साधारण माणसाला मी हात लावू शकत नाही, कारण मी त्याच्या आत्म्यात परमात्मा बघतो। आणि म्हणून बाबा जेव्हा असे सेवक बसायचे तेव्हा म्हणायचे, बाबा भगवत कृपा खरी आहे म्हणे, सब सेवक प्रणाम करे। कारण बाबा बसलेल्या सेवकांमध्ये भगवान बघायचे आणि हा संदेश सर्वांना बाबांनी दिलेला आहे। मग तो लहान असो, मोठा असो, मोठ्या पदावर असो किंवा लहान पदावर असो, बाबांनी प्रत्येकाला जी समान वागणूक दिली आणि जो भगवान प्रत्येकामध्ये दाखवला, नर आणि नारी परिवारामध्ये। आणि म्हणून येणाऱ्या पिढीला जर हा संदेश द्यायचा असेल, ही नम्रता जर आपल्याला शिकवायची असेल, तर ही चर्चा बैठक असू द्या किंवा अशा प्रकारचं कार्य असू द्या किंवा घरी आपण जेव्हा एकत्रित बसतो तेव्हा ही ओळख करून देणं आपल्या पिढीला, आपल्या नवीन पिढीला आवश्यक आहे। कारण मन विचलित करण्याचं साधन खूप सारं झालेलं आहे। आणि म्हणून आपण सर्वांनी ही परमेश्वरी कृपा टिकवून ठेवण्यासाठी परिवार महत्वाचा आहे, आपल्या परिवाराची एकता महत्वाची आहे। आणि आपल्या बाबांनी आपल्या सेवकांचा जो परिवार बनवून दिलेला आहे, एक घाट बनवलेला आहे, आपला सतयुग बनवून दिलेला आहे। जसं सतयुगामध्ये म्हणतात, इतिहास सांगते की एका घाटावर
वाघही राहत होता, हिरणही राहत होती आणि सर्व प्राणी. तशा प्रकारचं जाती धर्माचे सारे लोक बाबांनी एकत्रित आणलं, एक मंडळ तयार केला आणि आपण सर्व एका मंडळाचे सेवक. आणि म्हणून आपण सर्वजण समान आहोत, कोणी लहान नाही आणि कोणी मोठा नाही. आणि म्हणून आपण सर्वांनी ह्या तत्व शब्द नियमाला पकडावं. बाबा जुमदेवजींनी जे तत्व शब्द नियम आपण सांगितलं आपला खरा धन आहे, आपली खरी शिदोरी आहे. आणि यालाच तुम्ही आपला धन समजून, आपलं जीवन समजून पूर्ण कार्य करत असताना, कर्म करत असताना जे विद्यार्थी आहेत, जे वेगवेगळ्या परीक्षा देत असतील, कुठल्या वर्गात असतील, त्यांनी ह्या परमेश्वरी कृपेला समोर ठेवावं. माझी मुलगी आहे 13-14 वर्षाची, विदर्भ क्रिकेट असोसिएशनला तिचा नंबर लागला. त्यांचे असं म्हणणं आहे की मागच्या बऱ्याच वर्षापासून विदर्भ क्रिकेट असोसिएशन मध्ये जेवढ्या मुलींचं सिलेक्शन झालं, फिजिकल मध्ये प्रत्येक मुलीला कुठे ना कुठे प्रॉब्लेम झाला, कुठं हाताला लागलं, कोणाच्या टोंगळ्याला. पण ही तुमची मुलगी आहे की मागच्या 3 वर्षात ही एकदाही आमच्याकडे आली नाही की मला बोटाला कुठं लागलेला आहे. ही कृपा कोणाची असेल अलग लक्षात. आम्ही मुलीला सांगतो की तू बाबा हनुमानजी म्हण, तुला धक्का लागणार नाही. बॉलिंग करते तेव्हाही कर, बॅटिंग म्हणते करते तेव्हाही कर, परमेश्वराने फिल्डिंग करते तेव्हाही कर. भगवान तुझ्या सोबत आहे, साक्षात बाबा हनुमानजी तुझ्या सोबत आहे. आणि ही कृपा अशा प्रकारे काम करते की धक्काही लागू देत नाही. तर नवीन पिढीलाही याचा अनुभव आपण सर्वांनी येऊ द्यावं. कारण येणाऱ्या आपल्यानंतर येणारी पिढी जी आहे, ही पिढी या धर्माची धुरा या अनुभवातून शिकणार आहे. आणि म्हणून आपण ह्या नवीन पिढीला सुद्धा अशा प्रकारचा अनुभव आपण या ठिकाणी करावा, अनुभव करवून द्यावा. आणि तो आपल्या आचरणातून, आपल्या परिवारांच्या ह्या अशा सानिध्यातून तो अनुभव येतो. आणि या ठिकाणी मला आदरणीय सहयोग साहेबांनी देवी सांगितलं, जो मला मान दिला, बोलवलं आणि 2 शब्द बोलण्याची संधी दिली, मी त्यांचाही खूप खूप आभारी आहे. आणि याच ठिकाणी मी माझ्या शब्दाला विराम देतो. सर्वांना नमस्कार.